गलांडवाडी ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर. सामान्यांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारणाऱ्या मोटारी जप्त करा. अमोल शिंदे, प्रतिनिधी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत कामाचा मोठा ठसा उमटवणाऱ्या गलांडवाडी आमदार आदर्श गाव येथे सध्या पाण्याचे नियोजन कोलमडले असल्याचं चित्र दिसत आहे. गावात पिण्याच्या पाण्याचे समान वाटप होत नसल्याने सामान्य नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याची तक्रार ग्रामस्थ अमोल किसन शिंदे यांनी केली आहे. गलांडवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो, मात्र अनेक ठिकाणी नळ कनेक्शनला थेट 70 ते 80 विद्युत मोटारी पंप लावून पाणी खेचले जाते. यामुळे ज्यांच्याकडे मोटार नाही किंवा जे नियमांचे पालन करतात अशा सामान्य नागरिकांच्या घरापर्यंत पुरेसे पाणी पोहोचत नाही. वारंवार ग्रामपंचायतीकडे तक्रार करूनही यावर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याबाबत अमोल शिंदे यांनी ग्रामसेवक संदीप ठवाळ यांना विनंती केली आहे की आदर्श गावाचा दर्जा राखण्यासाठी आणि पाणी वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी तातडीनं पावले उचलावीत. बेकायदा मोटारी वापरणाऱ्यांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात याव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. गावानं विविध अभियानात पुढाकार घेऊन नाव कमावले, मात्र पाण्याचे नियोजन नसल्यानं नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनानं तात्काळ सर्व बेकायदा मोटारी जप्त करून सामान्यांना न्याय द्यावा. अमोल किसन शिंदे, तक्रारदार ग्रामस्थ. आता ग्रामपंचायत प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय भूमिका घेते आणि आदर्श गावाची पाणी व्यवस्था पुन्हा सुरळीत करते का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले. दौंड प्रतिनिधी अमोल शिंदे.